म्हणलो की तारखेला चालू करा. मी नागनाथ विश्वनाथ भावकर, राहणार केरळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. भूगर्भाचा मी स्वतः पाणी पाहतो. 1968 72 ते 72 पासून पाणी आतापर्यंत पाहत आहोत. कारण माझा अनुभव, माझे प्रॅक्टिकली अनुभव म्हणल्यानंतर प्रत्यक्षात एकही बोर फेल जाणार नाही. फक्त लक्षात घेतलं पाहिजे, जमिनीची रचना काय ही आपण नजरेनं बघितली पाहिजे. आणि खडकाचा प्रकार, जमिनीची रचना, खडकाचा प्रकार आणि पाण्याचं प्रमाण ही जमिनीच्या खडकावरून रचनेवर प्रमाण आहे त्याचं. तरी आपण जर त्या जमिनीमध्ये फिरत जात असताना, पाणी बघायला जात असताना प्रत्येक गोष्ट लक्षात आली पाहिजे. वनस्पती, खडकाचा प्रकार, जमिनीचे खडकाचे थर, कुठल्या खडकामध्ये पाण्याचं प्रमाण राहतंय हे फार महत्वाचं आहे. जर आपण आता मला एक असं दिसून आलं की नदी मोठी मध्ये नदी आहे आणि त्या नदीच्या कडाला 15 फुटावर विहीर पडले, 50 फूट गेल्या पण त्याला थेंब पाणी नाही. नदी तर वाहतीये, पण त्याच्या काय अंतरावर त्या सर्व नंबर मध्ये 25 फुटावर 24 तास मोटर चालते. तिथं असं का? तर त्याचं कारण एकच, खडकाची रचना. तर त्या जमिनीमध्ये खडकाचं प्रमाण म्हणजे हलका असल्यामुळं किंवा मांजऱ्या किंवा कच्चा खडक असल्यामुळे त्या 25 फुटाच्या विहिरीमध्ये 24 तास मोटर चालायची. पण नदीच्या काठाला पात्रात पाणी असताना ही विहीर आहे 50 फूट गेली आहे. कारण पहिल्या कडापासून ती खाली खोलीपर्यंत पूर्ण दगड पाषाण आहे. कारण आपण पाण्यात उकळ ठेवल्यासारखं त्याचं काम आहे. तर तशा ठिकाणी कधी पाणी लागत नाही. आणि अशा नदीच्या पात्राच्या कडाने बराच म्हणजे, पण तो थर कमीत कमी 300, 400, 500 फुटापर्यंत खोलीचा असतो. आपण घेऊन बोर किती येणार आहोत? 300. मग ती पाण्यात उकळ ठेवल्यावर झालं का आमचं, ती कोरडं जाणार. तर आपल्याला मूळ जमिनीची रचना कशी आहे हे अगोदर घेणं लक्षात आहे. बर, आतापर्यंत पूर्वजांनी बरेच म्हणजे माझ्या पाहण्यापासून जुने काळ म्हणजे पूर्वज होती किंवा संत म्हणा, एखादं पूर्ण विज्ञान सुशिक्षित शिकलेले म्हणजे त्या लोकांनी आपल्याला करून ठेवलेला साठा आहे. एका जुने विहिऱ्याच्या, बारवायच्या, कुठं समजा जिथं कुंड आहे इथं असं इतकं पाणी वर का? जर तिथं सुचविचार बघितल्यानंतर, प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ती पाणी आपापच 15 फुटावर पाणी उकळून येते. आणि ती पाणी उकळून येत असताना ते वाहतंय आणि ती कुंड सिमेंटमध्ये बांधलेल्या दगडांमध्ये पुराणं बांधलेलं आहे. 15 फुटावर पाणी येऊन वाहतंय, असं उसळलं एक झरा आहे. तर अशा ठिकाणी जाऊन जर तुम्ही त्याचा अभ्यास केला की तुम्हाला लक्षात येते इतक्या वर पाणी. बरं, तिथली परिस्थिती काय आहे, तिथली रचना काय आहे, तिथले खडकाचे प्रकार काय आहेत, तिथलं वनस्पती कुठली आहे, वनस्पती काय असते, वनस्पती म्हणजे आपटा आहे, समजड आहे, रुचिक आहे, जांभळ आहे, बोर आहे, ही जी वनस्पती आहे, उंबर आहे, ह्या ज्या वनस्पती आहेत, पाणी या वनस्पतीच्या आजूबाजूला पाणी असतं हे सिद्धांत आहे. पण ती वनस्पती पाणी किती आहे म्हणून सांगत नाही. कारण त्या वनस्पतीला रोज प्यायला पाणी जर 10 लिटर पाणी झालं तर तिची उपयोगा व्यवस्थिशीर बागते, ती व्यवस्थिशीर ताजी राहते. म्हणून आपल्याला इथे 24 तास मोटर झाला असं सांगता येत नाही. पण त्या परिसराचा झोन काय आहे हे आपल्या डोक्यानं लक्षात घेतला पाहिजे. तिथला एरिया त्या एरियापासून कुठपर्यंत त्याचे लेवलिंग काय आहे, त्याची पाण्याची साठे कसे येते, त्याच्या आजूबाजूला पात्र कुठले येते, नदी आहे का, खडकाची रचना काय आहे, मातीचा प्रकार काय आहे, हे सारं डोक्यात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही एक काडी आपल्याकडे कुठली लोखंडाची, धातूची काड्या किंवा तांब्याची काड्या, जर आपण ती काडी जर फिरवीत गेलो
जिथं झोन आहे, जिथं खडकाच्या रचनेचा दुभागलेला भाग आहे, मध्ये सांधा आहे, त्या ठिकाणी ती काडी लगे लगे दिशा दाखवते. तर दुसरी गोष्ट अशी आहे, एक वारुळ आहे. मग वारुळाचा अर्थ काय, म्हणजे टेक म्हणून आपण वारुळ म्हणतो त्याला. ती वारुळ ती तयार कशाने होत आहे, ती वारुळ तयार कशाने होते की त्याला जी वाळवी असते ना, वाळवी ही पाणी शोधक आहे. ती वाळवी पाणी शोधित शोधित ती कडपर्यंत जाते, पाण्यापर्यंत जाते, आत आत जमिनीमध्ये. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये सूर्य निघाच्या आज जर तुम्ही त्या ह्याच्यावर गेलो, त्या वारुळावर गेलो, आज मी तुम्हाला चिपळूण सकाळी दिसेल तुम्हाला. अलग लक्षात. पण ते वाळवी पाणी शोधक आहे, पण ती टेक आहे ती जिवंत टेक. काय मेलेल्या टेक असतात, ती कसं ओळखणार, जिवंत आणि मेलेली. मेलेली टेक असते ती काय, भरपूर पाऊस काळामध्ये जनावरांनी घास खाऊन गवत खाऊन हे करून शेण टाकलेलं असते. ती शेण टाकलेल्या ठिकाणी ती वाळवी तयार होते. आणि वरून पाऊस काळ असल्यामुळे जमीन वल्ली राहते. आणि जमीन वल्ली असल्यामुळे वरची वरती खाली माती टुकरीत राहते आणि तिथं ती टेक तयार करते. पण ज्या टायमाला जमिनीतला ओलावा, मार्चच्या अगोदर जमिनीतला ओलावा संपला की ती वाळी मरून जाते, त्याला कधीच पाणी सापडत नाही आणि त्या ठिकाणी तिथं टेक थांबली जाते. मग त्याला परत टेक म्हणायचं. आणि ही हे मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यामध्ये जर आपण जर बघितलं तर ते टेक जिवंत आहे आणि ही तिचं सिद्धांत आहे. पाणी आहे, सिद्धांत झालं तिथं. पण ती कसं हुडकायचं, जिवंत ते कसं वाचत बर का, ती कसं हुडकायचं आहे. जिवंत सूर्य निघायच्या त्या टेकवर जायचं, तिचं वरती चिकून निघालेलं असते वर. त्या बोकातून वरच्यावर वाळवीन वर आणून टाकले असते वरलं. तर त्याला आपण जर समजा ही वाळवी हे पाणी आहे, सिद्धांत झाला त्याचा. मेलेली टेक तर तिथं काय दिसत नाही, तिथं वाढत सुद्धा नाही. म्हणा पावसाळा संपला, उन्हाळा आला की ती तिथे थांबते, त्याला मेलेली टेक म्हणायची. बर हिचं पाणी आहे, पण ही किती पाणी आहे हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असलं तर अशा टेका 1, 2, 3, 4, 5 अशा वळीने टेका असतात त्या शेताने. मग त्या टेका 2 टेकाच्या मधून जर तुम्ही काडी घेऊन असं जर फिरत गेला तर तिचं लगेच दुभागलेलं दिसतंय. कारण ही ती रेषा सांगते. कोण सांगते, ती टेक सांगते. ती टेक सांगते. तर ती टेक सांगते किंवा अशी ह्या 2 टेकाच्या मधलं अंतर जर बघितलं, दोन्हीच्या मधील लेवल मध्ये धरलं तर ही जी काडी आहे आता तुमच्या इथं आहे, आता ही जी काडी आहे ती काय करते, असे बरोबर असं दुभागली जाते पाणी असल्यावर. तर या गोष्टी ज्या आहेत त्या तर बारकाईने जर लक्ष देत गेलं तर बरोबर सापडते. माझे 60 वर्ष गेले, मी काय एवढं शहाणा होत नव्हतो, मला काय कळत नव्हतं, पण मला छंद लागलेला होता. म्हणून इस्पितळाची येण्यासारखा माझा धंदा होता. 24 तास राहणार दिवस शेतकऱ्याच्या शेतात जायचे, विहिरी तपासायचे, पडलेल्या कोरड्या बघायच्या, भरपूर पाण्याचे, हिचं काय हिथं काय नाही, ह्याला काय कारण आहे, इथले लक्षणं काय, ते इथला खडकाचा प्रकार काय, इथली जमिनीची ठेवण कशी आहे, ही सारं अगोदर डोक्यात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पाण्याच्या प्रमाणाकडे आपल्याला आपोआपच ती घेऊन जाते. जर तुम्हाला समजा आता ही खरे आहे का, ही सगळे आपण जे चार घेऊन आपण बघतो ह्याचं खरं का आहे, ही योग्य का अयोग्य आहे, ही तुम्हाला का ओळखू येईल की तुम्ही एक कोरडं बोर बघितलंय, त्या कोरड्या बोरवर जर तुम्ही ही जर काडी घेऊन उभा केले, केस मात्र हालत नाही. पण जर तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं 24 तास मोटर चालते, त्या बोरवर जाऊन ही जर काडी जर तुम्ही उभा केले
की असे थांब सोडून अशी पट्टी काढा. तर आहे किंवा हे सिद्धांत कसा आहे, योग्य का अयोग्य आहे, आपण काढलेला पॉईंट योग्य आहे काय, मला ह्याची गरज नाही. आणि याचा नारळ वगैरे कसं काय हे बी आहे. नाही इथं त्या आता ही कांडी आपण बघा ना, आपण धरलो कांडी ती पाणी झरे असल्यावर फिरती आहे काय जागेत पाणी असल्यावर थांबते, झरे असल्यावर फिरते, पाणी बी असल्यावर फिरती आहे. हे जे आहे का नाही, झालं असलं तर जुबान हे बघ, हे काय आहे, हे पट्टा आहे, हेतून ती हे इथपर्यंत आपण ही पट्टी आहे. जर आपण ह्याच्या जर अलीकडे गेलं, हे बाहेर असलं, किती वेळ उभा राहा, काय सुद्धा होऊ शकत नाही पाणी नसल्यानंतर. जिथं पाणी आलंय आहे असं वाटलं तिला मग हे चालू करते अशी फिरते जिथं पाणी तिथं. आता ठीक, पुन्हा हे कुठवर आहे, किती आहे, ही झऱ्याची दिशा दाखवतोय, दिशा पाणी दिशा दाखवतंय. दिशा दाखवते. दिशा दाखवतोय. तर या काळी इथेपर्यंत पाणी आहे असं दाखवते. तुम्ही 5 फूट 10 फूट 15 फुटाची पट्टी आहे. ही पट्टी जर तुम्ही ह्या लेवलवर आणि त्या तुमच्या बोरपर्यंत जर चौकशी केलो आणि इकडे सडकाच्या वर त्या शिवकराची ट्यूटवर ही पट्टी निघालीच पाहिजे, तर त्याचं म्हणजे बरोबर पाणी हे सिद्धांत पाणी आहे इथं. मग तिथं बोर पडलं पाणी लागतंय. समजा आता तुम्ही दाखवलं हा. इथं उदाहरण सांगतो मला. होय, ते दाखवलं आपण त्या पॉईंटला बोर जर पाडलो मग त्या ठिकाणी पाणी लागते का? लागावंच लागतं. हे तर आता ये आता तुम्ही म्हणलो आता इथं पॉईंट आहे तुमचे पाहिजे समजा एक पॉईंट धरला आपला, आता तुम्ही आपली कांडी फिरली, एक कांडी ह्या साईडला फिरली, एक कांडी इकडे, ती कांडी फिरली त्या साईडला झरा राहतोय का, जरा असते त्या पण ते त्याच्यावर एकट्यावर भावना ठेवून चालायचं नाही. काय 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 तू काय म्हणाल हे माझ्या लक्षात आलं, तेवढ्यावर विश्वास ठेवायचा नाही. नाही तीच विश्वास म्हणत आम्ही. पण हिकली जी टेक आहे आणि हिकली जी टेक आहे त्या दोन्हीच्या मधून आपण जात असताना काढला होता असताना ती ताबडतोब त्याने ती झोन दाखवते कुठून आले कोणकडे चाललंय. तीच पण ही झोन किती आहे हे आपण हे काढी सांगते आणि ते आपण मापून बघायचं. 10 फूट आहे, 5 फूट आहे, 15 फूट आहे, 20 फूट आहे, कुठं कुठं 25 फुटापर्यंत असते. म्हणजे कच्चा खडे या जमिनीमधला कच्चा खड, कच्चा खडे जी साध आहे तिचं पाणी मुरलं जातं, तिचं झरा तयार होत आहे. तर त्या कच्चा खड किती आहे हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते आहे ती लांबला असल्यामुळं आता जमिनीची सुपीकता, जमिनीचा खाली उतारमान, पाण्याची पातळी समान असते हे तर शास्त्र सांगतंय, आपले इतिहास सुद्धा भूगोल सुद्धा सांगतंय. पण या मोदीची एक टेकडी आहे आणि हिचं पाणी आपण जर बघायचं आहे, पण एकाला 40-50 फुटावर 100 फुटावर खाल्ल्या लेवलला जर पाणी आहे, हिकाल्या 150-200 फुटावर, मग हे 200-100 फूट उंच आहे, म्हणजे की ह्याला 200 फुटावर लागेल खायला पाणी, ह्याला 300-350 जावं लागेल. पण ही तिथून गेलेली आहे, ही पोकळी गेलेली आहे, पण त्याचा चेक करता आला पाहिजे. आलं का? आता ते स्तर कसं असते बोर्ड, तांब्याचं तार बघ किती वाटतं, आपली ही स्टील आहे हे तांब्याची कोणची बी तार आहे, तांब्याच्या माझ्या कमावल्या त्या तिथे कंपनी तुमचं हे बोर पाडताना हे घेतलेले चव्हाण मला करून दिलं त्याच्यावर चालतंय का, हा तांब्याची तार म्हणते ती. आता तू जा आणि ते इथं एक टेक आहे, जातो आता आणि आम्हाला सांगायला ये असं दक्षिण उत्तर ठेव, इकडे तो दाखवतो